येवला तहसील विभागामध्ये कुणबी जात प्रमाणपत्राचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। एकाच दिवसामध्ये तब्बल 250 जणांना प्रमाणपत्राचं वितरण झाल्याची माहिती देण्यात आली आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलकांनी मुंबईकडे कूच केली होती। त्यामुळे मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात अशा जुन्या दस्तऐवजांच्या शोधात सापडलेल्या नोंदींचे वारसांना प्रमाणपत्राचं वाटप सध्या महाराष्ट्रभर वेगात सुरू आहे। याच अनुषंगाने येवल्यातील तहसील विभागात प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत अव्वल तालुका ठरलाय। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय। त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं जातंय। येवल्यात प्रमाणपत्र वाटपाचा क्रम प्रगतीपथावर सुरू असून कुणबी प्रमाणपत्रासाठी ज्या नागरिकांनी 4 दिवसांपूर्वी अर्ज केले होते त्या नागरिकांना जात प्रमाणपत्र 5व्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते 250 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। यावेळी तहसीलदार आबा महाजन, येवला तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यापुढे ज्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे त्यांनी येवला तहसील विभागात येण्याची गरज नाही। त्यासाठी तेथील नागरिकांनी मंडळ निहाय मधील सेतू कार्यालयात जाऊन आवश्यक ती कागदपत्रे जमा करावे। त्यानुसार ही कुणबी पत्र प्रमाणपत्र देण्यात येतील असं प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी नागरिकांना सांगितलं। राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कुणबी मराठा कुणबी दाखले देण्यासंदर्भात येवला उपविभागाअंतर्गत येवला तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। तसेच जे दाखल प्रकरणं आहेत त्या प्रकरणातही जातीचे दाखले त्वरित निर्गमित करण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रम घेऊन आपण जवळपास 250 लाभार्थ्यांचे दाखले वितरण करण्यात आलेले आहेत। मी याद्वारे सर्व संबंधित यांना विनंती करेन की येवला तालुक्यामध्ये मंडळनिहाय आपण कामाचे नियोजन केलेले आहे। त्यामुळे ज्या त्या भागातील नागरिकांनी ज्यांना दाखल्याची आवश्यकता आहे त्यांनी त्या संबंधित सेतू कार्यालयामध्ये आपले दाखले जमा करावेत, आपल्याकडील कागदपत्र जमा करावीत। त्यानंतर ते ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे सहीसाठी येतील। याशिवाय ज्यांच्या काही समस्या असतील, तक्रार असेल तर तहसीलदार कार्यालयामध्ये पण ते जाऊन आपली शंका समाधान करून घेऊ शकतील। याशिवाय आणखी अडचण असेल या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी त्यांनी संपर्क करावा असे मी आवाहन करत आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।